तर कोरोना पाठोपाठ आता म्युकरमायकोसिस आजाराचा धोका वाढलाय। म्युकरमायकोसिसची नेमकी लक्षणं कोणती, त्यावर उपचार काय आहेत, या संदर्भात वैद्यकीय शिक्षण संचालक डॉक्टर तात्याराव लहाने यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी। कोरोना रुग्णांमध्ये म्युकर मायक्रोसिस ह्या नवीन इन्फेक्शनचं जे आहे ते समोर आलेलं आहे। नेमकं हे काय आहे याबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत आहे डॉक्टर लहाने सर। सर नमस्ते, साममध्ये सर्वप्रथम आपलं स्वागत आहे। सर, हे जे नवीन इन्फेक्शन्स आहे ते नेमकं काय आहे आणि कशा प्रकारे ते प्रभावी आहे आणि काय उपाययोजना आहे त्याच्या? नाही, याला म्युकर मायकोसिस असं आपण म्हणतो। आणि हे म्युकर मायकोसिस जे आहे, तर हा जो फंगस आहे याला आपण ब्लॅक फंगस म्हणजे काळा फंगस असतो, बुरशी, काळी बुरशी असं आपण म्हणतो। तर हा एकच फंगस नाही आहे, तर हा एक असा समूह आहे त्या फंगसचा, त्याच्यामध्ये त्याचा संसर्ग होत असतो। आणि हा कोणाला होतो, तर हा असा होतो की ज्यांचा मधुमेह आहे तो नियंत्रित नाही आहे, किंवा ज्यांचं किडनी बदललं आहे, किंवा ज्यांना HIV झाला आहे, किंवा ज्यांना इम्युनोसप्रेशन्स म्हणजे प्रतिकारशक्ती कमी करणारे औषधं चालू आहेत, अशा ह्याच्यामध्ये ते होऊ शकतं। पण आता कोविडमध्ये मग ह्याची चर्चा का झाली, कारण कोविडमध्ये ज्यांना हे सगळे आजार आहेत आणि त्यांना आपण स्टेरॉईडचे इंजेक्शन देत आहोत, आणि स्टेरॉईडचे इंजेक्शन देत असताना ज्यांना आपण व्हेंटिलेटर लावतो किंवा ज्यांना आपण ऑक्सिजन लावतो, अशा रुग्णांना हे आपण स्टेरॉईड पण देतो। त्याच्यामुळं पुन्हा प्रतिकारशक्ती कमी होते आणि फंगस जो आहे तो म्युकर मायकोसिस होतो। हा झाल्यानंतर त्याची चिन्ह लक्षणं काय आहेत, तर त्याच्यामध्ये आपली जी टाळू आहे, टाळूला काळा डाग दिसतो, किंवा आपला जो नाक आहे त्याला काळे डाग पडतात, डोळ्याला सूज येते, किंवा आपला डोळ्याच्या बाजूचा भाग सुजतो, डोकं दुखायला लागतं। त्या ठिकाणी असं बोट लावलं तर तिथं आपलं ते बोट लावलं आहे हे जाणवत नाही, तिथल्या संवेदना कमी झालेल्या असतात। तर अशा सगळ्या चिन्ह लक्षणं त्याची असतात। आणि हा जेव्हा होतो तो इथंच होतो का, नाही, तर होत असताना तो आपल्या नाकाच्या मागे, डोळ्याच्या मागे होतो, आणि हा डोळ्याच्या मागे झालेला आपल्या मेंदूपर्यंत जाऊ शकतो। गुजरातमध्ये याचे 40 रुग्ण सापडलेले आहेत, तर 8 जणांचे अवयव देखील काढण्यात आलेले आहेत। महाराष्ट्रात तसं काही प्रमाण आहे का? नाही, आपल्याकडे देखील महाराष्ट्रामध्ये हा आजार होताना सगळीकडे दिसत आहे। तर याच्यामध्ये महाराष्ट्रातही आपण काही ठिकाणी आपला डोळे काढावे लागले आहेत, त्यामुळे डोळे काढणे किंवा त्याच्या शस्त्रक्रिया करणे या गोष्टी महाराष्ट्रात कराव्या लागतात। त्याचबरोबर त्याला इंजेक्शन देणं हेही करावं लागतं। म्हणून हा आजार महाराष्ट्रामध्ये आहे, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही आहे, पण हा आजार होताना दिसत आहे। त्याच्यामुळं हा आजार टाळणं, लक्षणं लवकर ओळखणं, लवकर डॉक्टरकडे जाणं, उपाय करणं हाच त्याच्यावरचा उपाय आहे। धन्यवाद सर आमची बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहिलं की असे जे म्युकस मायक्रोसिसचा जो इन्फेक्शन आहे हे वेळीच कळलं, आणि तर त्यावर वेळीच उपचार होऊ शकतात, आणि हे जे इन्फेक्शन आहे ते रोखण्यास कुठेतरी मदत होऊ शकते। राकेश नेरुणकर सह सूरज सावंत, साम टीव्ही, मुंबई। तर या म्युकरमायकोसिसची लक्षणं नेमकी काय आहेत पाहूयात। दुर्मिळ बुरशीजन्य संसर्गामुळे त्रास होतो। श्वास घेण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो। दात हळणं, जबडा दुखणं, त्याचबरोबर तोंडाला दुर्गंधी, नाक गच्च होणं, डोळे सुजणं, डोळे उघडण्यास त्रास होणं, घसा खवखवणं, घसा दुखणं, सुजलेल्या भागावर काळे डाग दिसून येणं,